मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार. शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही फडणवीस संबोधित करणार. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्याला अजित पवार नियोजन विभागाकडून मान्यता. स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपये मंजूर. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर विकासासाठी 1445 कोटी रुपयांचा निधी तर तुळजाभवानी मंदिर विकासासाठी 1865 कोटी रुपयांची तरतूद. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी मंजूर. कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा सर्वांगीण विकास होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 260 कोटी रुपये मंजूर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 148 कोटींच्या अष्टविनायक विकास आराखड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार. मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद. राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत घोषणा. मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन. मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कंत्राटदार काम करीत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी. धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करणार. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200 सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. सध्या राज्यात कोरोनाचे 225 रुग्ण तर त्यापैकी 216 रुग्ण एकट्या मुंबईत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण. यातल्या 2 रुग्णांचा मृत्यू तर उर्वरित 3 रुग्णांवर उपचार सुरू. केडीएमसी उपायुक्तांनी दिली माहिती. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.